आता टर्निंग पॉईंट जर बघितला तर टर्निंग पॉईंट मे बी कोणाचा मोठा असतो, कोणाचा छोटा असतो. तर माझा जो टर्निंग पॉईंट आहे तो मे बी छोटा वाटेल, की अरे हा तर खूपच छोटा आहे, हे तर एक सेंटेन्स झालं, बट माझ्यासाठी ते आज खूप रिस्पेक्टफुल आहे. तर टर्निंग पॉईंट हाच होता की जेव्हा मी स्क्रोलिंग करायचो यूट्यूबची, तर तेव्हा मॅमचा एक व्हिडिओ आलेला. मला बँकिंगचा काहीही संबंध नव्हता, इव्हन टेक्निकल फील्ड सोडून एकाही नॉन टेक्निकल फील्डचा संबंध नव्हता. तर जेव्हा मॅमचा एक व्हिडिओ आला, मॅमचा आय थिंक तो क्वेस्पॉड होता, तर त्या क्वेस्पॉडमध्ये एक सेंटेन्स होतं, ब्युटिफुल सेंटेन्स होतं मॅमचं, की मॅमचं म्हणणं होतं की मला तेवढं इलॅबोरेट नाही करता येणार, बट तरी पण मी ट्राय करतो. मॅमचं म्हणणं होतं की बच्चा, यूनिवर्स एक इगोस्टिक है, तो यूनिवर्स ना आपको चैलेंजेस दे रहा है, आपकी परीक्षा ले रहा है कि आप कितना और बेहतर कर सकते हो. जब कभी आपको लगता है कि आपकी जिंदगी खत्म हुई है, सो वही एक मोड होता है कि वहां से आप वो चैलेंज एक्सेप्ट करो और आपके जिंदगी को और बेहतर बनाओ. सो मैंने एक सेंटेंस आपका उतना ही सुना, मेरे लिए तो मोटिवेशन रैंडमली मुझे भी नहीं पता कि मैंने कुछ बोला, तो आप ऐसे स्क्रॉल करते करते मुझे दिख गए, मैं आपको दिख गई और फिर मैंने बोल दिया. that just changed you. येस. देन त्यानंतर मी त्या जे काही चॅनल असते युट्यूबचं त्याला मी टच केलं. मला वाटलं की याच्यामध्ये असतील असे व्हिडिओज, तर बघितलं तर शुभम सरांचे व्हिडिओ, अशी प्लेलिस्ट, ते सगळं दिसत होतं. मला अरे हे बँकिंगचे जाऊ द्या. पण त्यानंतर मग माझा भाऊ, माझी फॅमिली, यांच्यासाठी तर मी खूप थँकफुल आहे. माझी जी फॅमिली आहे, माझे रिलेटिव्ज आहेत, त्यांचे तर म्हणजे खूपच आभार मानता येतील आज, कारण की त्यांनीच मला ही डायरेक्शन दाखवली. माझा मोठा भाऊ आता स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, जस्ट लागलाय तो जॉबला. तर त्याने मला बोलला की तुझा हे जो काही डाऊनफॉल सुरू आहे, किंवा तू जे ह्या निगेटिव्हिटीला फील करतोय, अभ्यास करत नाहीयेस, घरात बसून राहतोयस, सो यातून बाहेर तर यावं लागेल. राईट. मग याच्यासाठी तू एक काम कर, तू बँकिंग नको करू, पण एक शुभम सर अकॅडमी आहे, तिथे तू क्लास लाव, फक्त आणि फक्त स्टेबल होण्यासाठी. म्हणजे तुम्ही बँकिंग करण्यासाठी आमच्याकडे आलेच नाही, नाही. पण त्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी तुम्ही आले. आलो. येस. ओके, मग तुम्ही क्लास जॉईन केला. मग मी क्लास जॉईन केला. Okay. तर माझा क्लास जॉईन करण्यामागचा उद्देश एकच होता की मला इथे फक्त स्टेबल व्हायचे. स्टेबल इन द सेन्स मला या गोष्टींमध्ये गो थ्रू करायचे. Okay. मला जॉब नको होता बँकिंगचा, मला जॉब तो करायचा नाही, किंवा मला तो जॉब अचीव नाही करायचा आहे. ठीक आहे, मी तो जॉब अचीव नाही करणार, बट मी दुसऱ्या काहीतरी गोष्टी करेल. Right. बट कसं आहे ना, मी इथे आलो नाहीये, मी इथे शिफ्ट झालो नाहीये मॅडम, मी बँकिंगवर आलो नाही, मला इथे आणल्या गेलेलं आहे.